Hello dear students, welcome to my channel Kaveri Science Tutorials. Today we have started class 12 biology. In that we have started first chapter. In that we will see the development of male gametophyte, that is microsporogenesis. ठीक आहे. सो आता हे पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला मायटोसिस आणि मियोसिसच्या 2-3 थिंग्स डिफरन्सच्या माहित पाहिजे, तरच पुढच्या गोष्टी कळतील. तर मायटोसिस मध्ये जेव्हा डिव्हिजन होतं तेव्हा 2 सेल्स तयार होतात. मियोसिस मध्ये जेव्हा डिव्हिजन होतं तेव्हा 4 सेल्स तयार होतात. सो इन केस ऑफ मायटोसिस 2 सेल्स आर फॉर्म, इन केस ऑफ मियोसिस 4 सेल्स आर फॉर्म. हे लक्षात ठेवा. त्यानंतर मायटोसिस मध्ये क्रोमोझोम नंबर सेम राहतो. 2n ला 2n, n असेल तर n मध्ये मायटोसिस झालं तर nच राहणार. सेम क्रोमोझोम नंबर राहतो. बट इन केस ऑफ मियोसिस द क्रोमोझोम नंबर बिकम्स हाफ. डिप्लॉइड असेल तर हॅप्लॉइड होतो. जसं की इथं डिप्लॉइड मदर सेल आहे, मियोसिस झाल्यानंतर ती हॅप्लॉइड होईल. सो इट इज कॉल्ड ॲज मियोसिस. हे 2 पॉइंट्स. आणि आणखीन म्हणजे हे जर कळलं तुम्हाला, हे जर लक्षात ठेवलं तर हा मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि मेगास्पोरोजेनेसिस जास्त क्लिअर होईल तुम्हाला. ठीक आहे. तर हे आपण बघतोय की आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ अँथर. टीएस ऑफ अँथर मध्ये 4 वॉल्स होत्या. वॉल्स मध्ये स्पोरोजिनस टिश्यू होता अँड दॅट स्पोरोजिनस टिश्यू कन्सिस्ट ऑफ पोलन मदर सेल्स, है ना. सो पोलन मदर सेल्स हा बॉडी सेल्स आहेत, म्हणजे प्लांटच्या बॉडी सेल्स, सोमॅटिक सेल्स आहेत. सो दे आर डिप्लॉइड. आपल्याला माहिती सोमॅटिक सेल्स आर डिप्लॉइड इन नेचर. जर त्याच्यामध्ये मियोसिस झालं, आफ्टर मियोसिस हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म. हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स आर फॉर्म फ्रॉम द पोलन मदर सेल. Diploid pollen mother cell divides meiotically to form tetrad of pollen grain. टेट्रॅड का म्हणला? कारण मियोसिस नंतर 4 सेल्स तयार होतात, म्हणून हॅप्लॉइड सेल्सचा टेट्रॅड पोलन ग्रेन्सचा तयार होतो. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ आफ्टर मियोसिस इन द पोलन मदर सेल हॅप्लॉइड टेट्रॅड ऑफ हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स ऑर मायक्रोस्पोर्स आर फॉर्म. आता हा पोलन ग्रेन जर्मिनेट झाल्यानंतर किंवा त्याचं डेव्हलपमेंट कशी होऊन मेल गॅमेट्स कसे तयार होतात आणि ते पोलन ट्यूब फॉर्मेशन कशी होती, दॅट इज फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स. इट्स कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोजेनेसिस. ठीक आहे. जसं की मेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी झाली पोलन ग्रेन पासून. ठीक आहे. सो पोलन ग्रेन इज अ हॅप्लॉइड स्ट्रक्चर. आता हॅप्लॉइड मध्ये जर मायटोसिस झालं तर ती स्ट्रक्चर हॅप्लॉइडच असणार. ठीक आहे. सो इट इज अ मेल गॅमेटोफाइट आहे, मेल गॅमेट नाहीये. ह्याच्यात आता प्रोसेस होऊन काय तयार होणार आहेत? मेल गॅमेट्स इन केस ऑफ प्लांट्स. सो इट इज द पोलन ग्रेन इज पोलन मदर सेल मधून मियोसिस झालं, 4 पोलन ग्रेन्स तयार झाले. सो इट इज द स्ट्रक्चर ऑफ अ पोलन ग्रेन. ठीक आहे. न्यूक्लियस, सायटोप्लाझम, जम्पोर हे आपण गेल्या लेक्चर मध्ये बघितलं. त्यानंतर अनइक्वल मायटोसिस ऑकर्स इन द पोलन ग्रेन. अनइक्वल ह्याच्यासाठी की 2 सेल्स तयार होतात, बट दे आर नॉट सिमिलर इन साईज. एकाची साईज लहान असेल, एकाची साईज मोठी असेल. सो असा क्वेश्चन एमसीक्यू ला विचारतात की विच सेल इज लार्जर आफ्टर मायटोसिस इन द पोलन ग्रेन अँड विच सेल इज स्मॉलर. तर तुमच्या लक्षात असायला पाहिजे की ही जी आहे व्हेजिटेटिव्ह सेल एक तयार होईल आफ्टर मायटोसिस इन पोलन ग्रेन. 2 cells are formed, larger vegetative cell and smaller generative cell. Now the vegetative cell consists of food. फूड असतं म्हणून ती लार्ज असते असं लक्षात ठेवू शकता. सो व्हेजिटेटिव्ह सेल कन्सिस्ट ऑफ फूड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट्स. जनरेटिव्ह सेल, जनरेट करणारे मीन्स इट जनरेट्स द मेल गॅमेट्स. सो इट इज कॉल्ड ॲज जनरेटिव्ह सेल. ही कशी असेल? स्मॉलर. स्मॉलर. आता जर एमसीक्यू मध्ये विचारलं विच सेल इज जनरेटिव्ह सेल इज स्मॉलर ऑर व्हेजिटेटिव्ह सेल, तर जनरेटिव्ह सेल इज द स्मॉलर सेल अँड व्हेजिटेटिव्ह सेल इज द बिगर ऑर लार्जर सेल आफ्टर द मायटोसिस. फर्स्ट मायटोसिस, अनइक्वल मायटोसिस इन द पोलन ग्रेन. नेक्स्ट आहे तुमचं जर सो वी कॅन राईट देर इज अ unequal mitosis occurs in the pollen grain to form larger vegetative cell and the smaller generative cell. Generative cells appears to be floating in the cytoplasm of the vegetative cell. This is the smaller cell. ही असं appear होते की it appears to be floating in the cytoplasm of the vegetative cell. आता most of the angiosperms at this 2 cell stage, the pollen grains are released from the फ्लावर. म्हणजे स्टॅमेन ह्याच्यातून, स्टॅमेन मधून, एंड्रोशियम मधून या 2 सेल स्टेजला मीन्स ह्या ऍट द 2 सेल स्टेज दिस पोलन ग्रेन्स आर रिलीज. मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म्स मध्ये
टू सेल स्टेजला रिलीज होतात पॉलिनेशनसाठी. सो दे आर रिलीज बाय द विंड, वॉटर, काय असतील ते आपण पॉलिनेशनच्या एजन्सीज बघणार आहेत पुढे. सो दिस टू सेल स्टेज, कोणत्या स्टेजला? टू सेल स्टेज पोलन ग्रेन्स आर रिलीज फ्रॉम द प्लांट, है ना. अँड दे आफ्टर जर्मिनेशन ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर. मग सेल्फ असेल तर तेच, किंवा क्रॉस पॉलिनेशन अनदर फ्लावरच्या स्टिग्मावरती हे पोलन ग्रेन काय होतील? जर्मिनेट होतील. आफ्टर जर्मिनेशन सेकंड मायटॉसिस ऑकर्स इन द जनरेटिव्ह सेल. मोस्ट ऑफ द टाइम्स जर्मिनेशनच्या नंतरच हे सेकंड मायटॉसिस होतं. काही प्लांट्स मध्येच ते बिफोर जर्मिनेशन होईल. पण मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म्स ऍट द जर्मिनेशन, आफ्टर द जर्मिनेशन ऑन स्टिग्मा, सेकंड मायटॉसिस ऑकर्स इन द जनरेटिव्ह सेल टू फॉर्म टू हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. का हॅप्लॉइड? कारण की पोलन ग्रेन हॅप्लॉइडच आहे अँड इट इज अ मायक्रोस्पोर. आपण बघितलं हा हॅप्लॉइड आहे. सो आफ्टर मायटॉसिस chromosome number remains same, therefore haploid male gametes are formed. And at the end, what happens? Vegetative cell converts into a pollen tube with a tube nucleus, and this pollen tube carries two haploid male gametes, and which passes through, after stigma नंतर काय असतं? स्टाईल आणि मग ओव्हरी, which passes through the style and it carries the two male gametes towards the ovule in the ovary. So this is about the development of male gametophyte or microsporogenesis. Thank you.